असेल, माणसाला सफल बनायचं असेल तर त्याच्यामध्ये 90% जोश असला पाहिजे, एक्साइटमेंट असली पाहिजे. नक्कीच मला वाटतं तुमच्यामध्ये आहे. तर पुन्हा एकदा नमस्कार. साथियो, माझं नाव धनराज वायदंडे. मी व्यवसाय देण्याच्या आधी सुशिक्षित बेरोजगार होतो, कामाच्या शोधात होतो. असं जसं तुम्ही आज या हॉलमध्ये आलेला आहे, काही दिवसापूर्वी मला असंच हॉलमध्ये घेऊन येणारे आणि ऑपॉर्च्युनिटी दाखवणारे माझे ग्रेट अपलाइन आई वडिलांनंतर मी ज्यांना मानतो असे जालिंदर कसाब सर आणि ग्राउंड लेवलला मला पावलं सपोर्ट करणारे माझे असे ग्रेट अपलाइन मिस्टर भगवान राठोड सर, मुकरम सर आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणारे आपले महागुरुजी चंद्रकांत सर, माझ्या सर्व अपलाइनसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे, जोरदार. साथियो, व्यवसाय बघितल्यानंतर माझ्या मनामध्ये काही असे डाऊट होते आणि मी 8 ते 10 दिवस या व्यवसायाला जॉईनिंग केलेले नाही. कारण माझं म्हणत असं होतं की मी माझ्या मित्रांना विचारून सांगतो, माझ्या नातेवाईकाला विचारून सांगतो, कारण मी कुठं फसलो तर नाही, माझं वेळ तर वेस्ट जाणार नाही, असे माझ्या मनामध्ये डाऊट होते. मी मित्राकडे गेलो, 2-4 त्यांना सांगितलं की असा असा व्यवसाय आहे, आपण व्यवसाय बघितलाय, प्रोडक्ट चांगले, रिझल्ट चांगले, औषधं घ्यायचे आणि आपल्या खाली 2 लोकांची चेन बनवायची, त्यांच्या खाली 2, त्यांच्याकडे 2, जशी चेन बनवायचं तसे पैसे यायला चालू होतं. असं सांगितल्यानंतर ते माझे मित्र म्हणले असं काय होत नसतंय. काय म्हणले, असं काय होत नसतं, पैसे येत नसतं, ही स्वप्न दाखवतात, ही खोटं व्यवसाय, असं काही होत नसतं. मी त्यांचं ऐकलं. आता मला सांगा तुम्ही, माझ्या जवळच्या मित्राचा मला विश्वास बसेल, सर माझी थोडीशी तोंड ओळख होती, मी त्यांच्यावर विश्वास बसणार. माझ्या मित्रावर मी विश्वास केला आणि 8 ते 10 दिवस जॉईनिंग केलेलं नाही. मी सरांचा फोन उचलणं बंद केल्यानंतर सरांनी मला 8 दिवसानंतर भेटले आणि मला सांगितले, सर काय झालं. सर मी माझ्या मित्रांना नातेवाईकाला विचारलं, असं काय होत नाही, मला व्यवसाय करायचा नाही. मला सरने सांगितलं, सर मला एक सांगा, तुम्हाला डॉक्टर बनायचं आहे. जालिंदर सरांनी मला सांगितलं, सर तुम्हाला डॉक्टर बनायचं आहे, ॲडवाईस कोणाकडून घ्यावं लागेल. म्हणलं, सर डॉक्टर तुम्हाला वकील बनायचं आहे तर ॲडवाईस कोणाकडून घेतली पाहिजे, वकिलातून. सर तुम्ही इथं आला, 2 घंटे बसला, ती व्यवसाय बघितला, व्यवसायाची माहिती तुम्ही घेतला आणि जी तुमचे मित्र बनले त्यांनी व्यवसाय केला का कधी, त्यांना काय माहिती नाही, ती काय ॲडवाईस देणार, बरोबर की नाही. मग असंच होतं आपल्या आयुष्यामध्ये मित्र, आपण व्यवसाय बघतो तर घ्यायला, आपण जरा ह्याच्याबद्दल काय माहिती नाही त्याला विचारतात, ती आपल्याला ॲडवाईस काय करणार. तसंच म्हणजे स्वप्न तुमचे जे मित्र असतात त्यांना काय माहिती नसतं आणि त्यांचं तुम्ही ऐकून सोडतात आणि तुमच्या स्वप्नावर कधी ती पाणी टाकून जातात, कळत सुद्धा नाही. तरी व्यवसाय खूप छान आहे, व्यवसायाला सुरुवात करा. मी पण व्यवसायाची स्टडी केली. व्यवसायाची स्टडी केल्यानंतर लक्षात आलं ही संस्था एक रिटायर आर्मीची आहे. ह्याचे पहिले पिलर जे आहेत ते आर्मीचे आहेत. आर्मी म्हणजे नियत, चांगली प्रिन्सिपल, डिसिप्लिन, म्हणजे आपल्या देशाचं रक्षण करणारे म्हणजे कोण आहेत, आपण सुरक्षित कोणाच्या जीवावर आहेत, आर्मी. आपले असे ग्रेट अपलाइन जी की आपल्या सर्वांची नेटवर्क मार्केटिंगचे किंग, ज्यांनी संस्था स्थापन केली, आपल्यासारख्या हजारो लोकांना बरं केलं आणि लाखो लोकांना रोजगार देण्याचे असे आपले ग्रेट MD अँड CEO मिस्टर संजय कुमार सर, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. व्यवसाय बघितला, ह्याच्यामध्ये सर्व प्रोफेशनचे लोक काम करतात, हे गोष्टी लक्षात आली. मी माझं फ्युचर ह्याच्यामध्ये सेक्युअर आहे आणि मी चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये नाव करू शकतो, पैसा कमवू शकतो, लाखामध्ये इन्कम घेऊ शकतो, या गोष्टीला मला बिलीव्ह झालं आणि मी माझ्या हातावर असे भरपूर रिझल्ट घेतलेले आहेत. शुगरचा रिझल्ट घेतला, गुडघ्याचा रिझल्ट घेतला आणि माझा पण विश्वास बसला आणि असं करत करत माझी पहिली लेवल झाली, दुसरी लेवल झाली आणि आता मी टचिंग गोल्ड आहे. एवढं तुम्हाला बोलून सांगतो आणि माझ्या अपलाइनला मी कमिटमेंट करतो, महागुरुजी मी कधी काम करने में कभी थकेंगे नहीं और जब तक डायमंड नहीं बनते तब तक त्याला रुकेंगे नाही. आणि मार्केटमध्ये आपल्या असला कोणती संधी नाही, तिथं आपल्याला चांगलं आरोग्य पण भेटणार आहे, पैसा पण भेटणार आहे, मान सन्मान पण भेटणार आहे, फॉरेनमध्ये जाण्याचा आपल्याला मौका पण आहे, रिटायरमेंट बी आहे, पेन्शन बी आहे, असं मार्केटमध्ये कोणती नाही. व्यवसाय बदला, निर्णय घ्या आणि कामाला सुरुवात करा. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. जय हिंद, जय ऑस्ट्रेलिया.